श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण पाहणार आहोत, घरात स्वामींचा फोटो असेल तर दररोज न चुकता कोणती गोष्ट करावी. तर घरात स्वामींचा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर नक्की काय करावं. तर सकाळची स्वच्छता आणि पूजा, म्हणजे सकाळी उठल्यावर प्रथम स्नान करून घरातील देवघर किंवा पूजास्थान स्वच्छ करा. स्वामींच्या फोटोवर थोडंसं पाणी किंवा गुलाब पाणी शिंपडा. स्वच्छ वस्त्रानं फोटो पुसा. हे श्रद्धा आणि आदर याचं प्रतीक आहे. दुसरं म्हणजे दिवा आणि अगरबत्ती लावा. रोज सकाळी आणि संध्याकाळी एक दीप, म्हणजे तेलाचा किंवा तुपाचा, तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर सोबत अगरबत्ती किंवा धूप तुम्ही दाखवू शकता. दिवा लावताना मनात म्हणा, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हे तुम्ही दिवा लावताना म्हणू शकता. दिवा लावणं म्हणजे घरात तेज आणि सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित करणं. स्वामींचा जप म्हणजे दररोज किमान 11, 21 किंवा मग 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थ असा तुम्ही जप करा. हा जप शांतपणे, श्रद्धेने आणि मन एकाग्र करून शांतपणाने करा. जप केल्याने मन शांती, नकारात्मक विचारांपासून संरक्षण आणि आत्मविश्वास वाढतो. त्यानंतर नैवेद्य अर्पण करा, म्हणजे शक्य असल्यास रोज थोडं फळं, दूध, साखर, तूप किंवा नैवेद्य अर्पण करा. घरातला जो अन्नाचा पहिला भाग असेल तो स्वामींना अर्पण करा. याने सद्भावना आणि कृतज्ञता वाढते. 5वं म्हणजे प्रार्थना आणि आत्मचिंतन. फोटोसमोर बसून काही क्षण प्रार्थना करा. स्वामी, माझ्या घरात सद्भावना, आरोग्य, समाधान आणि शांती कायम राहू दे, अशी तुम्ही फोटोसमोर बसून प्रार्थना करा. त्याचबरोबर दिवस संपल्यावर मनातल्या चुका कबूल करा आणि उद्याचा दिवस चांगला जाईल अशी विनंती करा. 6वं म्हणजे स्वामींची वाणी किंवा ग्रंथ वाचा, म्हणजे दररोज काही ओळी श्री स्वामी चरित्र, सारामृत किंवा स्वामींचे उपदेश वाचा. हे वाचन म्हणजे आत्मशुद्धी आणि प्रेरणा यांचं साधन आहे. 7वं म्हणजे मनात स्वामींचं स्मरण करा. स्वामींचा फोटो हा फक्त चित्र नसून ते तुमच्या आयुष्यात आध्यात्मिक केंद्र असतो. दिवसभरात काही वेळा त्यांचं नाम स्मरण करा. गाडी चालवताना असेल, स्वयंपाक करताना असेल किंवा कामात असताना असेल, दिवसभरात तुम्ही काही वेळा स्वामींचं नामस्मरण करा. हे स्मरण तुमचं मन स्थिर आणि सकारात्मक ठेवतं. 8वं म्हणजे रात्रीची नमस्कार आणि कृतज्ञता. झोपण्यापूर्वी, दिवा विझवण्यापूर्वी किंवा मंद ठेवून स्वामींना नमस्कार करा आणि म्हणा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या कृपेने चांगला गेला. उद्याही माझ्यावर अशीच कृपा ठेवा, असं तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. विशेष सूचना म्हणजे स्वामींच्या फोटोसमोर वादविवाद, राग, नकारात्मक चर्चा शक्यतो करू नका. पूजास्थान स्वच्छ आणि सुवासिक आणि शांत ठेवा. दर गुरुवारी थोडं अधिक पूजन करा, म्हणजे फुलं, नारळ, प्रसाद हे तुम्ही गुरुवारी अर्पण करू शकता. स्वामींच्या नावाने शक्य असल्यास दान धर्म, अन्नदान किंवा सेवा करा. स्वामींचा फोटो म्हणजे फक्त देवाचं चित्र नाही, तर तुमच्या घरात ऊर्जा, शांती आणि कृपेचं केंद्र आहे. रोज थोडा वेळ भक्ती, शांती आणि आत्मजागरूकतेसाठी दिलात तर आयुष्य अधिक सुंदर आणि संतुलित होतं. आता आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची दैनंदिन पूजा पद्धत. पूर्वतयारी म्हणजे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. देवघर किंवा पूजास्थान स्वच्छ करा. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ कापडाने पुसा. फोटोसमोर पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवा. जवळ एक दिवा, अगरबत्ती, फूल, तुळशीपत्र, नैवेद्य ठेवा. दिवा आणि धूप लावा. प्रथम तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा, मग अगरबत्ती आणि धूप दाखवा. फुलं, तुळशीपात्र, हार अर्पण करा. स्वामींच्या फोटोसमोर फुलं, तुळशीपात्र, चंदन लावा आणि ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हे स्वामी, माझं मन, बुद्धी, कर्म हे सर्व तुमच्या चरणी अर्पण आहे, असं तुम्ही त्यावेळी म्हणा.
त्याचबरोबर स्वामींचा जप म्हणजे जपमाळ असल्यास त्यावर 108 वेळा किंवा वेळेप्रमाणे कमी जास्त ओम श्री स्वामी समर्थ असा जप करा. जप शांतपणे मन एकाग्र करून करा. जपाचा अर्थ म्हणजे हे स्वामी, माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी तुम्ही दूर करा आणि मला सत्य, सेवा व श्रद्धेचा मार्ग दाखवा. त्याचबरोबर थोडं दूध, फळं, साखर, तूप किंवा आपल्या हाताने बनवलेलं अन्न तुम्ही स्वामींना अर्पण करा. काही क्षण थांबा, मग नैवेद्य आपल्या परिवारासोबत प्रसाद म्हणून घ्या. त्याच्यानंतर स्वामींची आरती करा आणि आरती झाल्यानंतर ओम श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी, माझ्या घरात सदैव तुझं नाव, शांती आणि आनंद राहू दे असं तुम्ही आरती झाल्यानंतर म्हणा. त्याचबरोबर शेवटची प्रार्थना तुम्ही म्हणा. हात जोडून शेवटची प्रार्थना म्हणा. स्वामी समर्थ, माझ्या कुटुंबाला आरोग्य, बुद्धी, समाधान आणि भक्ती दे. माझ्या मनातील वाईट विचार दूर करून सद्गुणांचा मार्ग दाखव. शेवटी 3 वेळा नमस्कार करा. विशेष करून गुरुवारी तुम्ही स्वामींसाठी थोडी विशेष पूजा करा. म्हणजे तुपाचा दिवा, फळं, नैवेद्य आणि नारळ तुम्ही गुरुवारी अर्पण करा. शक्य असल्यास त्या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृत मधील काही अध्याय वाचा. दान, धर्म किंवा अन्नदान करणे अत्यंत पुण्यदायक मानलं जातं. पूजास्थळाजवळ वाद, राग, नकारात्मक बोलणे टाळा. पूजेच्या वेळी मनात श्रद्धा, संयम आणि कृतज्ञता ठेवा. पूजेची वेळ रोज साधारण एकच ठेवा, म्हणजे भक्तीची सातत्यता राहते. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.